सीमा, तुझ्याकडे या संदर्भात आणखी काय नवीन माहिती आहे? नक्कीच आपण सध्या जर बघितलं तर एक मोठी घडामोड महाराष्ट्रामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद काढून त्यांच्याकडे जे असलेलं खातं होतं ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। आता प्रश्न हा निर्माण होतोय की माणिकराव कोकाटे यांची विकेट पडल्यानंतर नवीन एंट्री कोणाची होणार। सध्या आपण पाहतोय की धनंजय मुंडे हे सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहे। दिल्लीमध्ये त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांच्या या भेटीनंतर कुठेतरी त्यांची वापसी होणार का असाही सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। तर दुसरीकडे सोशल मीडियावरती फोटो पोस्ट करून फोटो टाकून धनंजय मुंडे यांनी देखील एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो। एकीकडे धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, या दोन्ही गोष्टी कुठेतरी एकमेकांशी संबंधित आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या दोन मंत्र्यांनी दुसऱ्या मंत्र्यांची ही विकेट आहे। एक धनंजय मुंडे यांची सगळ्यात आधी विकेट पडलेली होती आणि दुसरी विकेट माणिकराव कोकाटे यांची। त्यामध्ये ऐनवेळी म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह इतर महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये नाशिक सुद्धा आहे। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांचा मोठा चेहरा होता, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी त्यांच्यावर जबाबदारी होती निवडणुकीची। कारण आपल्याला माहिती आहे की सध्या छगन भुजबळ हे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहे रुग्णालयामध्ये आणि ते कुठेही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाही। तर निवडणुकीची संपूर्णपणे जबाबदारी माणिकराव कोकाटे यांच्यावरती होती, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या होत्या। अशा त्यांच्या राजीनाम्यामुळे नाशिकमध्ये पक्षाला एक मोठा फटका जो आहे तो बसू शकतो आणि सोबतच त्या ठिकाणी कोण मोठा चेहरा येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पक्षासाठी हा मोठा फटका मानला जातोय। सुरुवातीपासूनच माणिकराव कोकाटे आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खरं तर चर्चेत होते आणि त्यानंतर त्यांचं खातं कृषी खातं काढण्यात आलेलं होतं आणि क्रीडा खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं। मात्र तरी सुद्धा ते वादात आले आणि सदनीकरण प्रकरणामुळे त्यांचा राजीनामा जो आहे तो झालेला आहे। त्यांचं खातं अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे आता ही जबाबदारी म्हणजे जो रिक्त पद आहे मंत्रीपद आता पक्षाच्या वतीनं कोणत्या नेत्यांवरती खरं तर देण्यात येणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता महाराष्ट्रामध्ये खरं तर पुढील 2 ते 3 दिवस हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे की नक्की या संदर्भात आता पक्ष कोणावरती जबाबदारी देणार, कोणत्या नेत्यांवर जबाबदारी देणार आणि नक्की कोणाची वर्णी लागणार। ठीक आहे, महत्वाची माहिती आहे कारण महापालिका निवडणुकांचं बिगुल सुद्धा वाजलेलं आहे आता आणि महापालिका निवडणुकांमध्ये 4 महापालिकांची जबाबदारी ही माणिकराव कोकाटेंकडे होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। त्यामुळे आता या महापालिकांमध्ये पक्षाची जबाबदारी, रणनीती आणि निवडणुकांची जबाबदारी कोण पार पाडणार हा एक मोठा प्रश्न तयार झाला राष्ट्रवादी काँग्रेस समोर। कारण प्रकृतीच्या कारणामुळे छगन भुजबळ सुद्धा हे सध्या फार सक्रिय नाही आहेत, पण माणिकराव कोकाटे यांचं खातं काढून घेण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटेंचं खातं आता अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे।